तर मित्रांनो, आम्ही सकाळ सकाळ यार्डाला आलो होतो भाजी घ्यायला. वेळ होती पाट 4-5ची बघा. आणि 5च्या दरम्यानमध्ये अचानकच लाईट गेली. आणि अचानक लाईट गेल्यानंतर आम्ही म्हणलो याला अचानक का लाईट गेली बा. तर इकडे तिकडे बघायला लागलो तर जाळ दिसायला लागला भरपूर मोठा. मग आम्ही पण गेलो पळत तिथं. पळत गेलो तर एका दुकानाला आग लागली होती. आणि आजूबाजूला भरपूर शेतकरी लोक होते. त्यांचा माल होता तिथं, कांदे होते, हे होते. मग बिचारे एकतर आपलं पाट्टा घेऊन येतात एवढे हैराणीमध्ये. आणि सगळे पळाले तिथं. सगळ्यांनी प्रयत्न केला इजवायचा की आपण इजवा चला. मग ते आग जास्तीच लागली ना. जास्ती लागल्यामुळं दुकानामध्ये कसं सामान भरपूर असल्यामुळं ते फास्ट आग लागली. लोकांनी भरपूर प्रयत्न केला इजवायचा, पण ते काही इजल्या नाही गेले. भरपूर लोक होते. मग त्या फायर ब्रिगेडला त्यांनी फोन केला. एक सोडून दोन, 3 गाड्या आल्या. 3 गाड्या आल्या, पण ते 3 गाड्यामध्ये येऊ शकल्या नाही आहे. का तर मार्केट यार्डला 3 गेट आहेत. 3 गेटमध्ये फुल गाड्या भरलेल्या होत्या. इकडं तिन्ही बाजूला. म्हणजे माणूस टू व्हीलर जाऊ शकत नव्हती. मग त्या गाड्या कशा येणार आहेत? ते बिचारे काहीच करू शकले नाही. मग ते इजुणारे येऊन तिथं स्वतः येऊन थांबले होते. पण ते लाचार होते. त्यांनी म्हणले आम्ही काय करणार आहे सांगा, म्हणले आमच्या गाड्याच गुंतून राहिलेल्या आहेत. आता त्यांची पण गाड्यावाल्यांची पण चुकी नाही आहे का की त्यांनी काय हटवून केलं नव्हतं. हे असं झालं मित्रांनो. हे लय दुःखद घटना आहे मित्रांनो.